लग्नाआधी सगळा पास्ट जो काही तुमचा असेल भूतकाळ तो सांगून टाकला पाहिजे की नाही? 100% सांगितलं पाहिजे. कारण पुन्हा एकदा ट्रान्सपरन्सीमुळेच तुमचा विश्वास निर्माण होणार आहे तुमच्यामध्ये. तर जे काही असेल म्हणजे माझा पास्ट जो काही असेल चांगला वाईट जसा काही असेल तो त्या पास्टनी मी आज असण्यामध्ये हातभार लावलेला आहे. आपण प्रत्येक क्षणाला बदलत असतो. आपल्याला जे अनुभव येतात, आपण जे बघतो, ऐकतो, पाहतो, त्या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होत असतो, आपल्या विचारांवरती परिणाम होत असतो. तर मी आज जो काही आहे ते घडण्यामध्ये ज्या ज्या गोष्टींचा हातभार आहे ते मी माझ्या पार्टनरला सांगायला हवं. त्यातून पार्टनरला जास्त गोष्टी आजच्या माझ्याबद्दल कळणार आहेत. त्यामुळे पास्ट हा ॲक्च्युली माझ्या आजच्याशी संबंधित आहे आणि त्यातून ट्रस्ट बिल्डिंग होणार आहे. तर ते सांगायलाच हवं, ते ट्रान्सपरंटली सांगायला हवं. पण या बाबतीत एक मला सांगायला आवडेल की नॉन जजमेंटल स्पेस क्रिएट करणं ही पण दोघांचीच जबाबदारी आहे. की मला हे सांगावं असं वाटणं आणि त्या सांगताना हे एक सुरक्षित अवकाश आहे, एक सेफ स्पेस आहे, हे फिलिंग माझ्यामध्ये निर्माण होणं हे गरजेचं आहे. आणि ती दोघांची जबाबदारी. दोघांनाही तसं वाटलं पाहिजे त्या नात्यामध्ये, नातं बिल्ड होत असताना सुद्धा. त्यामुळे माझं मत वेगळं आहे. मी आवडीनिवडींबद्दल विचारलंस तू, माझं मत वेगळं आहे, माझं काहीतरी आवड वेगळी आहे, माझा पास्ट काहीतरी आहे. या सगळ्याला मला मांडता तर आलं पाहिजे, बोलता तर आलं पाहिजे. माझं नातं ही माझ्या दोन व्यक्तींमधल्या डिफरन्सेससाठीची सेफ स्पेस पाहिजे की जिथे मला बिनधास्तपणे बोलता येईल, एक्सप्रेस होता येईल आणि त्याला जज नाही केलं जाणार, त्याच्यावर काहीतरी ताशेरे नाही ओढले जाणार. तर अशी ही सेफ स्पेस आहे. तर ते जर असेल तर हे सगळं पुढे नेणं शक्य आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नातं निर्माण करत असताना ज्या दोन गोष्टींची आज नितांत आवश्यकता आहे लग्न करत असताना, आणि ते जर झालं तर कस्टमायझेशन पण सोपं जाईल आणि लग्नाची भीती ड्रास्टिकली कमी होईल. त्यातली एक गोष्ट मी म्हटलं तसं क्रिएटिंग अ सेफ स्पेस फॉर डिफरन्सेस, की माझ्यापेक्षा वेगळं मत, वेगळे विचार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कम्फर्टेबल आणि सेफ वाटेल असं वातावरण निर्माण करणं. तर ते मला जमायला हवं. आणि दुसरी गोष्ट, माझ्यात निगोशिएशन स्किल्स मला डेव्हलप करायला हवी. मला दुसऱ्या व्यक्तीबरोबर राहायचं आहे तर नॅचरली मला मध्यम मार्ग काढायचा आहे. नॅचरली परत ट्रॅडिशनल रूल्स मला फॉलो नाहीच करायचे, मला माझे रूल्स फॉलो करायचे. मग याचं मी एक उदाहरण कायम देतो की लहानपणी आम्ही गल्लीत क्रिकेट खेळायचो. आता क्रिकेट खेळताना ते क्रिकेटचे जे रूल्स असतात ते आम्ही कोणीच फॉलो नाही ना करत. तिथले रूल्स वेगळेच असतात परत ना, की या भिंतीला लागला ना की 2 रन डिक्लेअर, इकडे 1 टप्पा 1 हात असा कॅच घेतला तरच आउट. आता हे काय आहेत? हे कस्टमाइज रूल्स आहेत. हे रूल्स ठरवले तेव्हा सगळ्या पोरांनी एकत्र येऊन ठरवले किंवा पोरींनी जर खेळत असतील तर, की आपण इथे खेळत असताना असा असा रूल करू. आता तोच ग्रुप जेव्हा दुसऱ्या एखाद्या जागी जातो तेव्हा रूल्स बदलतात पण, की आता इथली जरा गोष्ट बदलली आहे तर इकडे असा असा रूल नको ठेवायला, इथे आपण अशा पद्धतीने इकडे 2 रन डिक्लेअरच्या ऐवजी 4 रन डिक्लेअर ठेवू, हा रूल बदलतो. आता हे करत असताना या ग्रुपमध्ये जर आपण बघितलं तर एक चर्चा होते की इथे आपण असं करूयात का तसं करूयात. एकाचं मत काहीतरी वेगळं असतं, दुसऱ्याचं काहीतरी वेगळं असतं, त्यातून ते काहीतरी मार्ग काढतात. हे काय आहे? साधं चर्चेनी नवीन रूल्स फॉर्म करताना डिस्कशन करणं. सेम तुम्हाला लग्नात करायचं आहे की तुम्हाला ट्रॅडिशनल जे काही रूल्स आहेत ते तर नको आहेत. तुम्ही त्या पद्धतीने जाणार नाही आहेत की बायकोने हेच करायचं, नवऱ्याने हेच करायचं. तुम्हाला नवीन रूल्स फॉलो करायचे आहेत. तुमचे रूल्स तुम्हाला ठरवायचे आहेत. हे कस्टमाइज करायचं असेल तर तुम्हाला चर्चा तर करायला पाहिजे, संवाद तर साधायला पाहिजे. आणि संवाद आला की मतमतांतर आली, त्यासाठी सेफ स्पेस पाहिजे. आणि ती आली की तुम्हाला निगोशिएशन स्किल्स पण पाहिजेत, की आपल्याला यातनं मार्ग कसा बरं काढायचा आहे, आपल्याला एकत्र तर राहायचं आहे, आपल्याला या गोष्टी हव्या तर आहेत. मग काय बरं आपण करू शकतो? 2 पावलं मी पुढे येतो, 2 पावलं तू पुढे ये, कधी 1 पाऊल मी मागे जातो, तू 1 पाऊल अजून पुढे ये, कधी मी उलटं करीत. हे आपल्याला करता यायला पाहिजे. आणि याबाबतचा सातत्याने संवाद करत राहणं हे खूप गरजेचं आहे. आणि ते असेल तर मला असं वाटतं की यातनं मार्ग शक्य आहे.